यवतमाळ जिल्ह्यात गुरु शिष्य नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे। जिल्हा परिषद शाळेमधल्या एका मुख्याध्यापकानं अल्पवयीन विद्यार्थिनीवरती लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला गेलाय। या प्रकरणी घाटंजी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपीला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। पोलिसांना आरोपी मुख्याध्यापक नागपूर या ठिकाणी टीईटी परीक्षेसाठी गेल्याची माहिती मिळाली आणि त्यानंतर पोलिसांनी तात्काळ पथक पाठवून त्याच्या मागावरती ठेवलं। परीक्षा आटोपून तो यवतमाळला घरी परतताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं। या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। या घटनेमुळे शिक्षक पेशावरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले आणि पालकांमध्ये तीव्र संताप सुद्धा व्यक्त केला जातोय। नागरिकांमधून दोषीवरती कठोर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा केली गेली आहे। काल पोलीस स्टेशन घाटंजीला पोक्सो कायदा अंतर्गत एक बलात्काराची तक्रार प्राप्त झाली। सदरची तक्रार तालुक्यातील एका शाळेतील 7व्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून प्राप्त झाली आणि सदरची तक्रार प्राप्त होताच आम्ही या तक्रारीमधील जो आरोपी आहे मुख्याध्यापक त्याला तात्काळ अटक केलेली आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे।